मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस, अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी। पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची कसरत। एका पावसातच मुंबई ठप्प झाली, अर्धी मुंबई खोदून ठेवली आहे। नाले सफाई अजिबात झालेली नाही। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। विधानसभा अध्यक्षांना मराठी बोलता येत नाही हे गंभीर, हे नार्वेकर नव्हे तर नॉर्वेकर आहेत। संजय राऊतांचा हल्लाबोल। ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत, तुर्भे ते कोपरखैराणे दरम्यान रुळाखाली खडी टाकली। ठाणे पनवेल दरम्यानची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने। पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकल सेवेचा वेग मंदावला। कुर्ला दादरमध्ये रुळांवर पाणीच पाणी, तर मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे धावली उशिराने। मुसळधार पावसाचा साकीनाक्याला तडाखा, पाणी साचल्याने रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी पडल्या। पावसामुळे विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली। विक्रोळीच्या सनसिटी कॉम्प्लेक्स परिसरातली घटना। संरक्षक भिंत कोसळल्याने अनेक वाहनांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी साचलं। किंग सर्कल आणि गांधी मार्केट परिसरात जलमय। रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला। मुंबईतील उपनगरातील पावसानं झोडपून काढली शहरं। भांडूप, अंधेरी, मालाड, पूर्व इथं साचलं पाणी। मुंबई महानगरपालिकेच्या नाले सफाईची पोलखोल। वसई विरारमध्ये पावसामुळे रस्ते जलमय। साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची कसरत। पहिल्याच पावसानं महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल। मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पेणच्या गणेश मूर्ती कारखान्याला पावसाचा फटका। कारखान्यामध्ये पाणी शिरल्याने गणेश मूर्ती भिजल्या। नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडवल्यामुळे पाणी कारखान्यात। अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। अकोला शहरासह सर्वच तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। नागरिकांची उडाली तारांबळ। धुळे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा कहर। साक्रीतील खुडाणीमध्ये वीज कोसळून 40 मेंढ्यांचा मृत्यू। घटनेमध्ये मेंढपाळही जखमी। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। पाथरपुंज इथं काल 174 मिलीमीटर पावसाची नोंद। पर्यटकांचं आकर्षण असलेला ओझरडे धबधबा झाला प्रवाहित। हिमाचलच्या किन्नौरमध्ये जीर्ण पूल कोसळला। 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटला। डंपर थेट सतलज नदीमध्ये पडल्याची माहिती।